श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजचा दिवस महिलांसाठी तर खूप महत्त्वाचा आणि खास आहे, कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। माझी पण तीच घाई चालू होती। मी छान असं अंगण साफ करून घेतलं आणि रांगोळी काढायला घेतली। आता घर छोटं असं किंवा मोठं छान नीटनेटकं ठेवायचं ते मात्र आपल्या हातात आहे, आणि घरचं अंगण सांगून जातं की आतमध्ये घर कसं असेल। त्यामुळं मी तर हे आवडीनं खूप करते बघा। त्याच्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे मी उंबरेची पूजा केली आणि त्याच्यामध्ये मी छान असं उंबरा धुवून हळदीचं लेपन करायला घेतलं, कारण की आजचा दिवस खूप छान आहे, महत्त्वाचा आहे। आज मी काय केलं होतं सांगते। मी दोन्ही बाजूला ना लेपन हळदीचं करून ना स्वस्तिक काढलं, तर मध्ये 8 टिपके दिले होते। आणि तुम्ही पण असंच नक्की करा, कारण की मी एक इंस्टावरती रील बघितली होती, त्याच्यामध्ये आजच्या मुहूर्ताला हे केल्यावरती घरामध्ये सुख समाधान शांती मिळते। त्यासाठीच मी पण आज केलं होतं, आणि तुम्ही पण आजच्या दिवशी ही अशी पूजा करू शकताय। आणि तुम्हाला तर माहितीच आहे हळदीचं किती महत्त्व आहे। हळदी शुभ आणि खूप पवित्र मानली जाते, आणि असं हळदीचं लेपन केल्यामुळे ना घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मकता घरामध्ये आणि असं म्हणतात की हळदीचं लेपन केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो असं मानलं जातं। त्यामुळेच तुम्ही आठवड्यातून एकदा तरी अशी पूजा करा, गुरुवारी किंवा शुक्रवारी। ह्याचं तर सगळी पूजा आवरून झाली होती। आता मला लक्ष्मीचं ते व्रताची पूजा करायची होती। मग लगेच मी चहा पाणी केलं, लगेच त्याच्या तयारीला लागले, आणि मग लगेचच पहिल्यांदा मी रांगोळीनं स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावरती पाटा ठेवला। नंतर मग त्याच्यावरती लाल कापड असतं ते हे करून घेतलं, मांडून घेतलं। त्याच्यावरती पुन्हा लक्ष्मीचा फोटो असतो स्वच्छ धुवून पुसून घेतला, हळदी कुंकू लावून पूजा केली, नंतर मग त्या पाटावरती ठेवला। आता हे व्रत मी पहिल्यांदाच करते, आणि खरंच एवढं भारी वाटते ना, अनुभव माझा खूप छान होता। काय राहू नये म्हणून मी माझ्याकडून जे होते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करायला याच्यामध्ये, कारण की काय कमी पडू नये असं मला तरी वाटते। त्याच्यामुळे मी छान अशी सगळी पूजा वगैरे मांडून घेतली। अजून मी मळ्यातून ढाळे वगैरे आणले नव्हते साहेबांनी, तोपर्यंत रांगोळी काढून समईला दिवे वगैरे लावून घेतले। त्याच्यानंतर मग लगेचच ढाळे मळ्यातनं आणल्यावरती ढाळे लावून घेतले। लगेचच मग ते नारळ ठेवून पूजा करून हळदी कुंकू लावून घेतला, तिला दागिने घातले, आणि मग शेवटी फुल वगैरे सगळ्यांना वाहून छान अशी पूजा करून घेतली। तर अशी होती बघा माझी आजची पूजा, आणि खरंच असं केल्यामुळे ती घर एवढं छान आणि प्रसन्न वातावरण होतं ना। खरंच मला पहिल्यांदा केल्यामुळे एवढा छान अनुभव आलेला आहे। खरंच तुम्ही पण करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल कसलं भारी वाटतं। त्याच्यानंतर मी